श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चातुर्मासाला सुरुवात ही झालेली आहे. ह्या वर्षी चातुर्मास हा 25 जुलै 2026 वार शनिवारपासून सुरू होत असून 20 नोव्हेंबर 2026 वार शुक्रवारी हा समाप्त होत आहे. म्हणजेच काय की आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हा काळ चातुर्मासाचा आहे. चातुर्मास कधी सुरू होतो हे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे शेष नागावर क्षीरसागरात निद्राधीन होतात आणि तेव्हापासून सुरू होतं हा चातुर्मास आणि ते 4 महिन्यासाठी त्या निद्रावस्थेत असतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला ते निद्रावस्थेतून परत येतात, जिथे चातुर्मास समाप्ती होते. तर ह्या दरम्यान पृथ्वीवर असुर शक्तींचा प्रभाव हा वाढलेला असतो आणि त्या असुर शक्तींपासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे, आपल्याला त्या असुर शक्तींचा त्रास कमीत कमी व्हावा, यासाठी ह्या चातुर्मासात विविध व्रत, वैकल्ये, सेवा, पूजा, पाठ, उपासना, पारायण, दानधर्म हे केले जातात. तर ह्या चातुर्मासात काही व्रत जी आहेत ती आवर्जून केल्या जातात. म्हणजे अगदी प्रत्येक गावात म्हणजे शहरांनी तरी सांगता येत नाही, परंतु खेडेगावांनी, ग्रामीण भागात तर प्रत्येक घरात कोणी ना कोणी कोणते ना कोणते व्रत करताना हे तुम्हाला आवर्जून पाहायलाच मिळेल. नाही काही तर प्रत्येक घरात एक व्यक्ती तरी एखादं तरी व्रत ही करतच असते ह्या चातुर्मासात. हे तुम्हाला ग्रामीण भागात सहज पाहायला मिळेल. तर जसं की गोपद्म व्रत, लाखोळी व्रत, तुळशी पूजन व्रत, दाम्पत्य पूजन व्रत, पंचामृत व्रत, हे असे बरेच व्रत ह्या चातुर्मासात केले जातात. त्याचबरोबर घरातील वडीलधारी माणसे हे सहसा ह्या चातुर्मासात कांदे, लसूण, वांगे हे खाणे कटाक्षाने टाळतात. म्हणजेच काय की कांदा, लसूण, वांगं, परान्न, मांसाहार हे 4 महिने कसाही घ्यायचा नाही. फक्त ह्या 4 महिन्यात म्हणजेच आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या आणि कार्तिकी एकादशीपर्यंत फक्त सात्विकच आहार घ्यायचा. ह्याचं देखील बरेच जण व्रत पाळतात. कोणी ह्या चातुर्मासात 4 महिने समजा दुधाचे पदार्थ खात नाही. म्हणजे ज्याला जसं जमेल तसं तो ह्या चातुर्मासात आपापल्या परीने सेवा करण्याचा, व्रत करण्याचा, संकल्प करण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर ह्या चातुर्मासात गोपद्म व्रत कसं करायचं तर ह्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असं म्हणलं जातं म्हणजे की सर्व व्रतांमध्ये सर्वात साधं आणि सोपं पण तेवढंच प्रभावशाली व्रत हे गोपद्म व्रत हे ओळखलं जातं. म्हणजे गोपद्म व्रताची ओळखच अशी आहे की सर्वात सोपे व्रत परंतु तेवढेच प्रभावशाली, अशी या गोपद्म व्रताची ओळख आहे. गोपद्म म्हणजे काय की गाईचे पद्म, गाईचे पावलं. आपल्या हिंदू धर्मात गाईला हे खूप महत्त्व आहे. गाईच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर ह्या गोपद्म व्रत कसं करायचं तर व्रत हे अत्यंत साधं सोपं आहे. त्याच्यात काय करायचं आहे की तुम्हाला फक्त म्हणजे एक तर देवघरात तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी लवकर उठून एक तर शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही हे व्रत करायचं आहे. तर हे व्रत करण्यासाठी तुम्हाला फार काही सामग्री लागणार नाही. तुम्हाला फक्त याच्यासाठी लागणार आहे रांगोळी, हळदी कुंकू, अक्षता, असलं तर एखादं लाल फूल किंवा कोणत्याही रंगाचं फूल, प्रसादासाठी साखर किंवा गूळ खोबरं किंवा एखादं गोडफळ, धूपदीप, अगरबत्ती, बस एवढेच वस्तू तुम्हाला ह्या व्रतासाठी लागणार आहेत. तर हे व्रत कधीपासून करायचं तर हे व्रत आषाढी एकादशीपासून सुरू करून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत करायचं असतं. किंवा तुम्ही जर समजा आता काही जणांना काही कारणास्तव हे लवकर म्हणजे आषाढी एकादशीला सुरू करणं शक्य होत नाही, मग आता ते काही कारण असू शकतं, तर मग तुम्ही ह्या चातुर्मासात म्हणजे ह्या संपूर्ण 4 महिन्यात तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वेळेपासून हे व्रत सुरू करू शकतात. फक्त त्याची उद्यापन म्हणजे त्याची समाप्ती जी आहे ती तुम्हाला कार्तिक शुक्ल एकादशीला करायची आहे किंवा मग त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला ह्या म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेला तुम्हाला ह्या व्रताची समाप्ती करायची आहे. परत एकदा सांगते, हे व्रत तुम्ही ह्या चातुर्मासात म्हणजेच या आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या 4ही महिन्यात कोणत्याही दिवसापासून हे व्रत, कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वेळेपासून हे व्रत सुरू करायचं. फक्त त्याची समाप्ती म्हणजेच त्याचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला
ह्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापनही देखील अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते मी पुढे सांगतेच. तर आता आधी हे व्रत कसं करायचं ते सांगते. तर समजा आता तुम्ही आजपासून हे व्रत सुरू करणार आहे, तर कसं करणार, किंवा उद्यापासून हे व्रत सुरू करणार. तर ज्या दिवशीपासून तुम्ही व्रत सुरू करणार आहे त्या दिवशी काय करायचं, सकाळी शुचिर्भूत व्हायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं, देवपूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर संकल्प करायचा आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे की बाबा मी ह्या माझं नाव हे असून, ह्या गोत्राची असून, ह्या कारणासाठी मी हे व्रत करत आहे, किंवा ह्या चातुर्मासात मला हे व्रत करण्याची इच्छा आहे म्हणून मी हे व्रत करत आहे. हा झाला हातात पाणी घेऊन. तर हा झाला संकल्प. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे व्रत तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे तुमच्या देवघरापाशी जर जागा असेल, चांगली म्हणजे जागा असेल जास्त, तर तुम्ही तिथं हे व्रत करू शकता, किंवा तुम्ही तुळशी पुढं हे व्रत करू शकता तुमच्या अंगणातल्या, किंवा तुमच्या अंगणात देखील हे व्रत करू शकतात. त्याला काही बंधन नाही, तुम्ही हे कुठेही करू शकता. तर कसं करायचं आहे की जिथं कुठे तुम्ही हे व्रत करणार आहे ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची. आणि त्या जागेत शक्य झालं तर तुम्ही एखादं लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरा, किंवा एखादा पाट ठेवा, किंवा तीही शक्य नसेल तर तुम्ही अगदी ती जी खालची जागा आहे ती फक्त स्वच्छ करून घ्या. ते महत्त्वाचं आहे. ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्याच्यावर गाईची 33 पावलं काढायची आहेत. परत एकदा सांगते, ती जागा स्वच्छ करून घेऊन त्या जागेवर गाईची 33 पावलं काढायची आहेत. आणि त्याच्या बाजूला शंख, चक्र आणि गदा हे काढायचं आहे त्यासोबतच. तर आता गाईची 33 पावलं तुम्ही कशाने काढू शकता. तुम्ही रांगोळीने काढा, तुम्ही फुलांनी काढा, किंवा मग तुम्ही तांदळाची पिठी असते त्याने काढा. फक्त एवढं लक्षात ठेवा की रांगोळी किंवा तांदळाच्या पिठीने जर तुम्ही गाईची पावलं काढली तर त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा हे आवर्जून टाका. हळद कुंकू आवर्जून टाका, तसंच ते ठेवू नका. आणि त्याच्यासोबत तुम्हाला शंखचक्र गदाही काढायची आहे. शंखचक्र गदा काढता येत नसेल तरी काही हरकत नाही, पण ही गाईची पावलं आवर्जून काढायची आहे. गाईची पावलं देखील काढता येत नसेल तर तुम्हाला गाईची पावलांचे साचे हे मिळून जातात मार्केटमध्ये. अगदी 10 रुपयात देखील तर साचा मिळून जातो. 33 गाईची पावलं काढायची आहेत. आणि हे साचे म्हणजे ह्या 33 पावलांचा साचा तर अगदी जो छोटा लहान साचा आहे 33 पावलांचा तो तर अगदी 10 रुपयात भेटून जातो. मोठा साचा फार फार तर 15 ते 20 रुपयात भेटून जातो. तुम्ही तुमच्या जिथं कुठे व्रत करणार आहे तिथं जी जागा जेवढी अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही हा साचा घेऊ शकतात. मी तरी शक्यतो म्हणून की साचाच घ्या. म्हणजे कसं आहे, पटकन होतं, जागा कमी लागते आणि वेळ कमी लागतो. आणि म्हणजे एकसारखे येतात सगळे पावलं व्यवस्थित, म्हणजे बघायला पण आपल्याला चांगलं वाटतं. पण जर तुम्ही हाताने काढणार असाल तर अतिशय उत्तम. पण आता कसं आहे, वेळेचा अभाव, कामाची दगदग आणि आजकालचं घाई धावपळीचं जीवन प्रत्येकाला नाही शक्य होत. म्हणून तुम्ही साचेने काढा. मार्केटमध्ये कुठेही 10 रुपयापासून हे साचे तुम्हाला भेटून जातात. 33 गाईचे पावलं काढायचे, शंखचक्र गदा काढायची, त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हायची, एखादं फूल वाहायचं, दिवा लावायचा, धूप किंवा अगरबत्ती लावा. दोन्ही लावलं तरी अतिशय उत्तम. नाही काही तर धूप किंवा अगरबत्ती लावा. आणि त्याच्यानंतर तिथे प्रसाद म्हणून एखादं गोड फळ ठेवा, किंवा साखर ठेवा, किंवा गूळ खोबरं ठेवा. जसं तुम्हाला जमेल तसं करा. पाया पडा आणि मनोमन प्रार्थना करा. झालं, एवढंच तुम्हाला हे करायचं आहे. तर हे व्रत तुम्हाला दररोज करायचं आहे. सुतक, विटाळ सोडायचं आहे. मासिक धर्म सोडायचं. समजा आता मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस सोडायचे. पुढे परत हे व्रत पुढे कंटिन्यू करायचं. सुतक किंवा विटा आला तर मग तुमच्याकडे जितके दिवस त्याचं ते सुतक विटाचं पाळला जातो. समजा कोणाकडे 10 दिवस पाळता, कोणाकडे 12 दिवस, कोणाकडे 13 दिवस, कोणाकडे 15 दिवस. तर जशी तुमच्या भागात तुमच्या घरात पद्धत आहे की एवढे दिवस पाळलं जातं, तर तेवढे दिवस पाळायचं. परत पुढे हे व्रत कंटिन्यू करायचं. आणि हे व्रत तुम्हाला रोज सकाळी म्हणजे काय म्हणते, रोज सकाळी देवपूजा ते झाल्यानंतर करायचं आहे. जास्त व्रताला उशीर करू नका. शक्यतो 10 ते 10:30च्या आत ही पूजा तुम्हाला आटोपून घ्यायची आहे. तर हे व्रत कशासाठी करायचं, तर ह्या व्रताने एक तर तुम्हाला माहिती आहे की गाईच्या पावलांना किंवा गाईला आपल्या हिंदू धर्मात किती महत्त्व आहे. तर हे व्रत साधं सोपं आहे. अखंड सौभाग्यप्राप्ती, नवरा बायको जर अखंड सौभाग्यप्राप्ती होते या व्रताने. नवरा बायकोत जर वादविवाद होत असतील तर ते कमी होतात. नवरा बायकोतलं प्रेम, समंजसपणा वाढतो. मुलांची शैक्षणिक प्रगती होते. घरातील आर्थिक तंगी मिटण्यास मदत होते. आणि सर्वात म्हणजे काय की आपल्या मनाला आंतरिक मानसिक समाधान लाभते. तर ह्यासाठी हे व्रत करायचं असतं. तसं तर कुठलेही काम करताना फक्त स्वतःचा स्वार्थ नसतो बघायचा. पण कसं आहे, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे करायचं पण याच्यामागे आपला हेतू काय, म्हणजे आपला फायदा काय. तर त्याच्यासाठी
हे मी सांगते आहे. तर हे व्रत अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तुम्ही चातुर्मासाच्या कोणत्याही दिवसापासून म्हणजे आषाढ म्हणा, श्रावण महिन्यात कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून हे व्रत सुरू करू शकता. फक्त व्रताच्या आधी संकल्प करायचा आणि अशा पद्धतीने हे व्रत करायचं. व्रताची ही पूजा सकाळी शक्यतो 10:30 11:30 आत आटोपून घ्यायची. सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस सोडून द्यायचे, पुढे हे व्रत कंटिन्यू करायचं. आता व्रताचं उद्यापन कसं करायचं, तर व्रताचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. व्रताचं उद्यापन एक तर कार्तिकी एकादशीला करायचं किंवा कार्तिकी पौर्णिमेला करायचं. तर व्रताचं उद्यापन कसं करायचं की म्हणजे कार्तिकी एकादशी किंवा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी एखादी सुवासिनी घरी बोलवायची. तिला तुम्हाला शक्य झालं तिला जेवू घाला, नसेल शक्य तर एखादा गोड पदार्थ करून खाऊ घाला. तीही शक्य नसेल तर चहा किंवा दूध पाजवा आणि एखादं गोड फळ खाऊ घाला आणि तिला हळद कुंकू लावून तिची यथाशक्ती ओटी भरा. म्हणजे ब्लाऊज पीस, मग त्याच्यात तुम्हाला जे जे शृंगाराच्या वस्तू टाकता येतील त्या, आपलं गहू किंवा तांदूळ, पुन्हा हळकुंड हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं आणि यथाशक्ती 11 किंवा 1 सॉरी चुकलं यथाशक्ती नाही तर तुम्हाला 33 रुपये त्याच्यात टाकायचे आहे. त्या ओटीत 33 रुपये. मग तुम्ही कसेही टाका, 1-1चे कॉईन टाका किंवा 10-10च्या नोटा 3 टाकून वरती 3 रुपये टाका किंवा 20ची एक नोट 10ची एक नोट वरती 3 रुपये असं टाका. कसंही टाका, फक्त तुम्हाला ती ओटी जी आहे त्या ओटीत तुम्ही सामान तुमच्या मनानं टाका. तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं किंवा जे टाकायचं ते, फक्त जे यथाशक्ती तुम्हाला त्याच्यात ती वस्तू म्हणजे पैसे टाकायचे आहेत ते मात्र तुम्ही 33च टाकायचे. कारण आपण हे व्रतामध्ये काय केलेलं आहे, रोज 33 गाईची पावलं काढलेली आहेत. म्हणून आपल्याला 33 रुपये हे त्या ओटीत टाकायचे आहे किंवा 33 रुपये आपल्याला हे दान करायचे आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि ही जी रोज तुम्ही गोपद्माची रांगोळी काढणार आहे तर दुसऱ्या दिवशी ती रांगोळी पुसून घेताना ती रांगोळी अशी कुठेही फेकून द्यायची नाही. एखादी कॅरी बॅग करा आणि रोज त्याच्यात ती रांगोळी, मग ती फुलांची असो, तांदळाची पिठीची असो किंवा रांगोळीची रांगोळी असो, ती जी काही पावलासाठी तुम्ही वापरलेलं आहे ते रोज एका कॅरी बॅगमध्ये चातुर्मास संपेपर्यंत म्हणजे उद्यापनाच्या दिवशीपर्यंत तुम्हाला ते एकाच कॅरी बॅगमध्ये गोळा जमा करायचा आहे आणि मग नंतर एखादं ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे गोपद्म व्रत करा. तुम्हाला खूप चांगले याचे अनुभव येतील. आणि ह्या व्रतासाठी काय फारसा खर्च नाही आणि फारसा वेळही लागत नाही. पण मनोभावे व्रत केलं तर त्याचा परिणाम हा न सांगता येण्यासारखा आहे. तर माझी प्रत्येकाला विनंती आहे की हे व्रत प्रत्येकाने नक्की करावं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.